हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. सगळ्यात आधी तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडे. तर त्यासाठी मी सगळ्यात आधी साबुदाणे मी रात्रभर भिजत घातलेले आणि त्याच्यानंतर मग सकाळी शेंगदाणे भाजत ठेवले आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले की मग त्याचा कूट करून घ्यायचा आणि त्या कुटामध्ये 2-4 मिरच्या टाकल्यात आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर जिरं जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकताय. आणि ते वाटण शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण करून घ्यायचं आहे. आणि बटाटे पण उकडून घ्यायचे आहेत. आणि बटाटे उकडल्यानंतर ते सगळं मिश्रण एकत्र करायचं. बटाटे, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची आणि साबुदाणा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वडे तयार झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर ते वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं तापून द्यायचं आहे. जर तेल तापलं नाही व्यवस्थित तर वडे सगळे तुटून जातात तेलात सोडल्यावर. त्याच्यामुळे ते तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे. तर इथे मी तेल व्यवस्थित तापून घेतलेलं आहे आणि फास्ट गॅसवर आधी ते थोडेसे भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर थोडासा मीडियम टू स्लो गॅस करायचा आहे आणि मग ते व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आणि ते दोन्ही साईडनी व्यवस्थित तळले गेलेले पाहिजे. म्हणजे ते त्यांचा लाल कलर येईपर्यंत ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. म्हणजे ते खायला देखील खूप क्रिस्पी लागतात आणि छान लागतात. इथे पाहू शकताय तुम्ही खूप म्हणजे थोडासा वेळ जातो तळण्यामध्ये, पण मग मेन तीच प्रोसेस आहे की व्यवस्थित जर वडे तळले गेले तर ते छान लागतात. जर ते व्यवस्थित तळले नाही गेले तर ते एकदम असे मऊ होऊन जातात किंवा मग कडक होत नाहीत. अशा प्रकारे इथे मी वडे वगैरे तळून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि तुम्ही देखील घरी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल रेसिपी तर कमेंट करून मला नक्की सांगा. आता हे व्यवस्थित वडे तळून झालेले आहेत आपले आणि अशा प्रकारे आपले साबुदाणा वडा ही रेसिपी तयार झालेली आहे इथे. तुम्हाला रेसिपीज आवडत असेल मी बनवलेल्या तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे वडे दह्याबरोबर खायला खूप छान लागतात आणि याच्याबरोबर तुम्ही शेंगदाण्याची चटणी देखील बनवू शकता. थँक्यू. बाय.